आजकाल आपलं आयुष्य इतकं स्मार्ट झालेलं आहे. आपण स्मार्टफोन वापरतो. मग घर आवरण्यासाठी स्मार्ट नियम का नाही वापरायचे? तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी कमी मेहनतीत घर कसं छान नीटनेटकं राहील यासाठी 12 असे स्मार्ट रूल्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. कारण आपण सगळं घर आवरतो, पण काही तासात पुन्हा पसारा दिसायला लागतो. कारण समस्या स्वच्छतेची ही नसतेच, आपल्या छोट्या-छोट्या सवयींची असते. आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही असे 12 मस्त रूल सांगणार आहे. जे फार कमी लोकांना माहीत असतात. कारण ह्यामुळे होणारं एक चांगलं कारण आहे, की तुम्हाला तासनतास साफसफाई करण्याची गरज नाही पडणार आणि तुमचं घर नेहमी व्यवस्थित दिसेल. तर कोणते आहेत ते पॉइंट्स बघूयात. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला झटपट सबस्क्राईब करा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला नियम, डोळ्यांच्या उंचीचा नियम. आपण जेव्हा घरात एंट्री करतो, तेव्हा आधी जे डोळ्यांच्या नजरेच्या उंचीवर असलेल्या जागा असतात ना, त्याकडे पाहतो. म्हणजे डायनिंग टेबल, टीव्ही युनिट, किचन काउंटर, सेंटर टेबल, साइड टेबल. जर ह्या जागा स्वच्छ आणि रिकाम्या असतील, तर संपूर्ण घर नीटनेटकं वाटतं. जरी एखाद्या कपाटात आत थोडासा पसारा असेल, तरी तो लगेच लक्षात येत नाही बिकॉज दॅट इज क्लोज. मग करायचं काय? अशा ह्या ज्या जागा असतात, त्यांवर फक्त आवश्यक आणि जे काही डेकोरेटिव्ह आयटम्स असतील तेवढे ठेवायचे आहे. 2-3 वस्तू ठेवायच्या. बाकी ज्या एक्स्ट्राच्या दिसतायत त्या त्यांना त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवून द्यायच्या. म्हणजे ह्यामध्ये होतं काय, तुम्हाला कमी मेहनत लागतीये आणि त्या कमी मेहनतीमध्ये पण आपलं जे घर आहे ते अधिक अट्रॅक्टिव्ह आणि मस्त प्रशस्त वाटतं. दुसरी सवय, शेवटच्या 60 सेकंदांची सवय. ही सवय बघण्याआधी मी पण तेच करत आहे, जे मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे. आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे, की मी एका रूमचं डिक्लटरिंग करत आहे. म्हणजे काय, तर डीप क्लीनिंग सुद्धा करत आहे. कारण मुलांची शाळा संपली. बरेचसे त्यांच्या गोष्टी इथे-तिथे प्रत्येक ड्रॉवरमध्ये असतात. तर म्हटलं चला आज ह्या रूममधलं जरा सामान नीट ठेवूयात. जरा काढून धूळ पुसूयात, झटकूयात, असं सगळं मी करणार आहे आणि घर आपलं असेल, रेंटचं असेल, तरी सुद्धा ते आवरणं आणि आनंदाने आवरणं ही आपली जबाबदारी आहे. घरातल्या सर्वांची जबाबदारी आहे. पण एक सांगेल, जेव्हा पण आपण असं काही डीप क्लीनिंग करायला काढणार असतो, तेव्हा सगळंच घर एकदम काढायचं नाही बिकॉज ओव्हरबर्डन होणार आपल्यावर. आपणच थकणार आहोत. मग काय करायचं? वन रूम ॲट अ टाईम किंवा वन कॉर्नर ॲट अ टाईम. पण त्याआधी मी मेक शुअर करते, की मुलांचा ब्रेकफास्ट किंवा जेवण जे असेल ते करून झालेलं असेल. ब्रेकफास्ट केला असेल तर लंचचं पण प्रिपरेशन झालेलं असेल. कारण एवढं सगळं आवरल्यानंतर पुन्हा एकदा परत जाऊन स्वयंपाक करायची तरी इच्छा होत नाही त्यामुळे. तर चला दुसरा मुद्दा बघूयात, तो म्हणजे शेवटच्या 60 सेकंदांची सवय. आता आपण एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जातो. आपण असंच कधी-कधी निघून जातो. पण आपल्याला एक सवय लावायची आहे, ती म्हणजे जरा थांबायचं सेकंदभर आणि बघायचं, की ह्या रूममध्ये अशी कोणती गोष्ट आहे का, जी 2 सेकंदात जागेवर ठेवता येईल. असतात आपल्या रूममध्ये बऱ्याच गोष्टी असतात. जसं की सोफ्यावर पडलेलं ब्लँकेट, बेडवर पडलेला ओला टॉवेल, टेबलवरचा चहा संपलेला तो कप किंवा पाण्याचा एक ग्लास. उशी किंवा सरळ करायची आहे. सोफाचं थोडंसं जे कव्हर असतं ते फोल्ड झालेले आहे. ते जरा नीट करायचं आहे. छोटी गोष्ट आहे ना. तर हे जर आपण दिवसभरातून 2-3 वेळा जरी केलं ह्या गोष्टी, तरी सुद्धा मोठा पसारा कधीच तयार होत नाही. आणि ही जी सवय आहे ती घरातल्या सगळ्यांना जर असली, तर मग काही टेन्शनचं कामच नाही. तिसरी सवय, रिकाम्या हाताने इथून तिकडे जायचं नाही. म्हणजेच काय, तर घरातून एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जेव्हा जातो, तेव्हा अशा कोणत्यातरी गोष्टी त्या रूममध्ये असतात, ज्या त्या रूमचा भाग नसतात. म्हणजे काय, जसं मगाशी मी सांगितलं, की आपण बेडरूममध्ये काम करत असू समजा, तर आपल्या चहा पितो आपण तिथेच ठेवतो. मग आपण किचनमध्ये जातोय, उठतोय, तर मग हा जो कप आहे तो किचनमध्ये जाऊन ठेवून द्यायचा. किंवा हॉलमध्ये पुस्तकं आहेत, जी स्टडी रूममध्ये जायला पाहिजे. टॉयज आहे ते मुलांच्या रूममध्ये जायला पाहिजे. म्हणजे अशा ज्या दिवसभरातल्या छोट्या-छोट्या गोष्टी आपण करतो ना, त्याने आपल्याला खूप थकायला नाही होत, परंतु घर नीटनेटकं ठेवण्यास नक्की मदत होते. चौथा रूल, क्लटर मॅग्नेट ओळखायचा आहे. घरामध्ये ना आपल्या काही अशा जागा असतात, जिथे नकळत पसारा जमा होतो. इट्स लाइक अ मॅग्नेट, की ते बरोबर पसाराला ती जागा अट्रॅक्ट करते. म्हणजे काय? तर मुख्य दरवाजाजवळ चपलांचा ढीग, डायनिंग टेबल तर आजकाल सगळ्यासाठीच आपण यूज करतो. बऱ्याच घरांमध्ये माझ्या पण घरात होतं, की डायनिंग टेबलवर मुलं अभ्यास पण करतात, कलरिंग पण करतात. आम्ही जेव्हा जेव्हा म्हणजे तिथे जेवतो पण किंवा इतर वेळेस काही त्यांना आर्ट अँड क्राफ्ट करायचं, ते बसतात पण तिथे. म्हणजे
डायनिंग टेबल असेल किंवा फ्रीजच्या जवळ, फ्रीजच्या वरती आपण बऱ्याचशा गोष्टी ठेवत असतो किंवा बेड जवळ. तर काय करायचं, की ह्या जागेला दोष द्यायचा नाही. त्याऐवजी तिथे सुंदर ट्रे ठेवा, एखादी बास्केट ठेवा, ऑर्गनायझेशन ठेवा, ऑर्गनायझर्स ठेवा सॉरी. म्हणजे काय होईल, लोकं वस्तू म्हणजे जे घरातले असतात, ते वस्तू इकडे-तिकडे न ठेवता त्या ऑर्गनायझर्समध्ये ठेवतील. म्हणजे जरा दिसायला व्यवस्थित दिसेल. कारण जेव्हा आपण बघू तेव्हा ते ऑर्गनायझर आपल्याला दिसेल ना. याला डिझाइन विथ बिहेवियर असं म्हणतात. पुढची सवय 5वी, उद्याच्या स्वतःसाठीची 5 मिनिटे. रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिट द्यायचे आहेत स्वतःला. या वेळेत किचन सिंक रिकामं करायचं, डायनिंग टेबल साफ करायचं, उद्याचे कपडे कोणते आहेत ते काढून ठेवायचे, पाण्याच्या बाटल्या भरून ठेवायच्या, आवश्यक वस्तू जागेवर ठेवायच्या, ड्रायफ्रुट्स भिजायला टाकायचे तर ते भिजत ठेवायचे आहेत. काही कडधान्य तुम्हाला भिजायला ठेवायची असेल तर ती ठेवायची. म्हणजे काय, उद्या जेव्हा तुम्ही सकाळी उठणार आहात, तेव्हा तुमचं मन आधीच शांत असेल, की ओके आजच्या दिवसाचं काय करायचं आहे मी ते ठरवलेलं आहे. आज मला स्वयंपाक काय करायचा आहे तो काल रात्री मी झोपताना विचार करून झोपलेली आहे. म्हणून होणार काय आहे, आपला स्ट्रेस कमी होणार आहे. कारण आजकाल आपल्याला स्ट्रेस हा मोठ्याच गोष्टींनी होईल असं नाहीये. छोट्या-छोट्या गोष्टींना आपल्याला स्ट्रेस सर्वात जास्त होतो. पुढची सवय, कपाट 80% भरलेलं ठेवायचं आहे. पूर्ण अगदी दाबून-दाबून जे कपाट भरतो ना आपण, ते कधीच व्यवस्थित राहत नाही. कारण एक वस्तू काढायला गेलं, की तो ढीग असा कोसळतो आपल्यावर. मग काय करायचं, की 20% थोडीशी जागा कमी ठेवायची. ह्यामुळे होणार काय आहे, जरा वस्तू आपल्याला दिसतील. चांगले ऑर्गनायझर्स जेव्हा आपण यूज करतो कपाटामध्ये सुद्धा, तर आपल्याला व्यवस्थित वस्तू काढता येतील. एक काढली, की दुसरी पडणार नाही. पुन्हा ठेवणं सोपं जाईल. आणि ही रिकामी जागा म्हणजे काय वाया गेलेली जागा नसते, तर ती आपलं परत-परत तेच-तेच जे काम करतो आपण ते वाचवणारी असते. पुढची सवय, टेम्पररी प्लेसेस ज्या असतात त्या आपल्याला कमी करायच्या आहे. म्हणजे अनेकदा आपण अशा वस्तू योग्य जागेवर ठेवण्याऐवजी तात्पुरत्या जागेवर ठेवतो आणि अशा भरपूर टेम्पररी प्लेसेस आपल्या घरामध्ये आपण क्रिएट करून ठेवलेल्या असतात, ज्यामुळे आपलं घर नेहमीच अस्ताव्यस्त वाटतं. इथे मी एक नोट देऊ इच्छिते, की घर किंवा आपण सुद्धा 24 तासच ते घर नीट ठेवू असं नसतं किंवा आपण नेहमीच राबू 24 तास आपण एकदमच कामात असू असं पण आपण करू शकत नाही. कारण आपण आपण पण दमतो. आपल्याला बाकीची सुद्धा कामं असतात. घरामध्ये लहान मुलं असतील तर पसारा हा होणार किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यामुळे कधी आपल्याला समजा नाही घर आवरायला मिळालं तर स्वतःला गिल्टी मानून घ्यायचं नाही किंवा सगळंच घर एकदम क्लीन करायला काढायचं नाही. तर मग आता मी जो पॉइंट सांगत होती त्यामध्ये हातातल्या ज्या बॅग असतात त्या आपण काय करतो, आधी सोफ्यावर, मग खुर्चीवर, मग शेवटी ती कपाटात जाते. म्हणजे तिचं स्थानांतर इथून तिथं, तिथून तिथं, तिथून तिथं, ती सगळं घर फिरून मग शेवटी कपाटात जाते. म्हणजे काय, तर एका वस्तूला आपण 3 वेळा हात लावला जातोय. प्रत्येक वेळी योग्य जागी प्रत्येक वेळेत वस्तू ठेवली तर आपला वेळही वाचतो, पसाराही होत नाही. याला वन टच रूल असं म्हणतात. बऱ्याच वेळा आपण डोक्याला रुमाल बांधतो. मग आल्या-आल्या आपण ते सोफ्यावर ठेवतो. सोफ्यावरून मग ते बेडरूममध्येच्या बेडवर जातात. बेडवरून मग ते वाळायला जातात. वाळल्यावरून ते कपाटात जातात. काही ज्या वस्तू असतात त्या ठीक आहे, की आपण बाहेरून आल्यावर डायरेक्ट कपाटात ठेवू शकत नाही. जसं की जे काही आपण कपडे घालून जातो, ते जर लगेच धुवायचे नसेल, तर आपण थोड्या वेळ ते हवेत ठेवतो. म्हणजे आपला जर घाम लागला असेल त्याला, थोडंसं काही धूळ असेल, ती निघून जाईल, सुकून जाईल. घाम जरा त्याचा वास निघून जाईल आणि मग आपण त्या कपाटात ठेवतो. पण अशा काही गोष्टी जसं ग्रॉसरी आणली, पिशवी, ती पिशवी असेल किंवा घरात आलो, दरवाजाची चावी असेल, त्या गोष्टी लगेच आपण जागेवर ठेवू शकतो. पुढचा मुद्दा, ट्रिगरनुसार स्वच्छता. म्हणजे काय? रोज ठराविक वेळी साफ-सफाई करण्यापेक्षा ती एखाद्या सवयीशी जोडायची आहे आपल्याला. अगदीच जर आपण टाईम टेबलला स्टिक राहिलो ना, तर आपल्याला त्या सेम रूटीनचा कंटाळा येतो. मग एक पॉइंट असा येतो, की जाऊ दे मी नाही करत. पडू दे. पडलाय हो झालाय पसारा होऊ दे, जाऊ दे. कोण येणार आहे आणि कोण बघणार आहे, असं काहीसं होतं. त्यापेक्षा चहा झाला की लगेच ओटा पुसून घ्यायचा. अंघोळ झाली की तिथल्या तिथे लगेच 2 मिनिटात नळ पुसून घ्यायचा. पाणी असेल तर ते वाईप करून घ्यायचं. जेवण संपलं की लगेच डायनिंग टेबल पुसून घ्यायचा. कपडे बदलले की लगेच ते लॉन्ड्री बास्केटमध्ये टाका किंवा ते सुकवायचे असेल तर सुकवायला टाका.
छोट्या-छोट्या सवयी आहेत, ज्या आपल्याला अगदी लक्षात नाही ठेवाव्या लागत, त्या आपोआप होतात जर सवय लागली तर. पुढचा जो रूल आहे ना, आता खरंच खूप म्हणजे आपला नवीन दिवस चांगला जाण्यासाठी ना खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे क्लोजिंग रिच्युअल. म्हणजे काय करायचं, रात्री झोपायच्या 2-3 मिनिट आधी प्रत्येक रूममध्ये जरा बघायचं. मी हे कशासाठी सांगतेय सांगू का? जेव्हा आपण थकून, दमून बेडवर झोपतो आणि तेव्हा आपल्याला काहीतरी आठवतं, "अरे, हे केलंय का मी आठवत नाही." आणि तेव्हा ना दिवसभर आपण भरपूर एनर्जीने काम करतो. पण जेव्हा आपण फायनली झोपायला जातो, बेडवर पाठ टेकवतो आणि अशा वेळेस जर आपल्याला काही आठवलं, तर खूप म्हणजे खूप आपल्याला जीवावर येते उठायची आणि जाऊन किचनपर्यंत जायची आणि तो गॅस बंद आहे का हे चेक करायची. म्हणजे एक छोटंसं काम आहे. आपण दिवसभरात याच्यापेक्षा मोठी-मोठी कामं केलेली असतात. परंतु रात्रीच्या वेळेस, झोपायच्या वेळेस जर असं काही काम आपल्याला आठवलं ना, खरंच खूप आपल्याला म्हणजे त्या गोष्टीसाठी आपल्याला उठण्याचं मोटिव्हेशन लागतं. मी तर असंच म्हणेल. मग काय करायचं, की झोपायच्या आधी लाईट बंद केलेत ना किंवा सोफ्यावर काही असं नाहीये ना गोष्ट जी सोफा रात्रभरात खराब करेल. जसं पाण्याचा ग्लास असेल किंवा अ, स उश्या इकडे-तिकडे असतील, जरा त्या नीट करून ठेवायच्या. नंतर खेळणी जागेवर आहे ना, थोडीशी मुलांना पण सवय लावली की ते जागेवर ठेवता. कारण आपण सकाळी जेव्हा उठतो तेव्हा ऑलरेडी आपण घाईत असतो. मग अशा वेळेस जर आपल्या पाय त्या खेळणीला लागला किंवा त्या खेळणीवर पाय पडला तर आपल्याला खूप जोरात लागतं. खेळणी तर तुटते पण आपल्याला लागतं ते वेगळं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे किचन तपासायचं, की गॅस बंद आहे ना. जे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ते फ्रीजमध्ये ठेवलंय ना, नाहीतर मग नंतर आठवतं अरे भाजी ठेवायची राहिली, आता ती खराब होईल. मग उठा, मग ठेवा, मग तोपर्यंत आपली झोप मोडते. जे दुसऱ्या दिवशी काही लागणार असेल कडधान्य वगैरे ते आपण भिजवलेलं आहे ना, ते झाकून ठेवलेलं आहे ना, ते सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात ज्या आपण जर थोड्याशा 2-3 मिनिट देऊन चेक केल्या ना, तर मस्तपैकी पीसफुल आपल्याला झोप पण येते आणि सकाळी उठल्यावर मस्तच घर वाटतं. पुढचा मुद्दा, जिथे वापर तिथे साठवण. म्हणजे काय? तर काही गोष्टी ज्या अशा असतात ना, त्यांची त्यांची जागा जिथून आपल्याला घ्यायचं आणि तिथेच तिची जागा पाहिजे. म्हणजे चाव्या ज्या असतात त्या आपल्या डोअरच्या जवळ त्याचं व्यवस्थित की होल्डर केलं पाहिजे किंवा मोबाईलचं चार्जर जे असेल ते आपल्याला एक जागा पाहिजे त्याची बेडच्या बाजूला. म्हणजे पटकन आपण झोपलोय तरी चार्जिंग लावायची तर आपण लावू शकू. ज्या कात्री असतात एक किचनमध्ये तर हवेच कारण प्रत्येक गोष्टीला आपल्याला पॅकेट्स वगैरे कट करायला कात्री लागते. मग त्याच्यासाठी एखाद्या दुसऱ्या रूममध्ये जाऊन ती कात्री आणायची, मग परत कापायचं आणि परत त्या जागेवर जाऊन ठेवायची. त्यापेक्षा किचनमध्ये एक गोष्ट ती कात्री असते. नाहीतर मग बऱ्याच वेळा तुम्ही कधी अनुभवलंय का मला नक्की कमेंट करून सांगा, की एक गोष्ट आपण करत आहोत, एक काम करत आहोत त्यासाठी आपल्याला असं घरभर फिरतच राहावं वाटतं ना, आपण असं वाटतं की गर फिरतोय आपण. म्हणून प्रत्येक वस्तूची एक तिथली जागा पाहिजे आपल्या कन्व्हिनियन्सनुसार. पुढचा मुद्दा स्वच्छ दिसणं महत्वाचं. प्रत्येक कोपरा रोज परफेक्ट ठेवण्याचा अट्टहास नाही करायचा. त्याऐवजी काय करायचं, की 3 जागांवर लक्ष द्या. एक हॉल मेन असतो, किचन काउंटर, डायनिंग टेबल आणि म्हणजे 4 म्हणेल मी वॉशरूम. हे जर भाग व्यवस्थित स्वच्छ असतील, तर संपूर्ण घरच व्यवस्थित आपल्याला वाटतं. म्हणजे काय कमी मेहनत, जास्त आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो. तर ह्या काही छोट्या-छोट्या टिप्स होत्या, ज्या घर स्वच्छ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. कारण त्यामध्ये जास्त मेहनत नाहीये, पण त्या प्रॉपर हॅबिट्स आहेत. तर तुम्हाला कोणती सवय आवडली, नक्की कमेंट करा आणि ती सवय पुढचे 7 दिवस नक्की आणि मग ती सवय जेव्हा आपली म्हणजे तो जो आपण रूल पाळतोय, ती आपल्याला सवयीची बनेल, तेव्हा पुढची सवय आपण आपोआप जोडू शकतो. म्हणजे अशा छोट्या-छोट्या सवयींची साखळी जेव्हा आपण आपल्या अ, आपल्याला लावतो, तेव्हाच आपलं घर छान सुंदर होतं आणि आपण शांत राहतो. नाहीतर मग आपल्याला कामाचा स्ट्रेस, कामाचा लोड हा येतो. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, तर नक्की लाईक करा. कोणता मुद्दा तुम्हाला सर्वात जास्त आवडला, हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि अशाच उपयोगी टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता इथे मी मस्तपैकी माझी जी बेडरूम आहे ती स्वच्छ केलेली आहे. हे फर्निचर खूप जड आहे. त्यामुळे ते एक करून ते ड्रॉवर मोकळे करून व्यवस्थित मी आवरले. जी विंडो आहे त्याची काच आतून बाहेरून सगळीकडून स्वच्छ केली. मिररवरचं जाळं असेल त्या गोष्टी व्हॅक्यूम केलं. पडदे तर नाही बदलले सॉरी. बेडशीट बदलले. असं सगळं मी केलेलं आहे आणि सगळी स्वच्छता केल्यानंतर संध्याकाळी थोडासा आराम करून मी इथं डोक्याचं जे तेल आहे हेअर ऑइल बनवायला घेतलेलं आहे. तर सगळ्या गोष्टी ज्या केसांच्या हेल्थसाठी चांगल्या असतात त्या सर्व ह्यामध्ये घातलेल्या आहेत. काही पावडर सुद्धा आहेत ज्यामध्ये भृंगराज, ब्राह्मी, आवळा अशा सगळ्या पावडर आहेत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.